श्री स्वामी समर्थ. चला आज आपण सँडविच बनवणार आहे. त्याच्यासाठी काय साहित्य घेतले ती बघूया. आता आपण इथं 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, इथं 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, इथं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, इथं आपले गावरान वाटाणे हे करून घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत, आणि इथं लसूण, कोथिंबीर, अद्रक ह्याची पेस्ट केलेली आहे. आपण इथं गरम मसाले घेतलेले आहे. हे आपण घरगुती स्वतः बनवलेला घरचा आपण स्वतः बनवलेला घरी ही गरम मसाला आहे. ही चाट मसाला घेतलेला आहे आणि ही हिंग घेतलेला आहे. आता आपण इथं कढई ठेवलेली आहे. तर आता आपण कांदा तळून घेऊया. आणि आपण ही खडे मसाल्यापासून आपण स्वतः घरी बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये दुसरी कुठलीही म्हणजे असं ही नाही, मिलावट नाही, स्वतः घरच्या घरी बनवलेला आहे. बघा आपला कांदा आता तळत आलेला आहे. आता आपण ही हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊया. ते पण चांगले अशी खरपूस तळली पाहिजे ना. चला आता बटाटे घालून घेऊया. आणि वाटाणा हे घालून घेऊया. आपण हे उकडलेला वाटाणा होता ना त्याच्यामुळं. चला आता आपण एकजीव करून घेऊया ह्याच्यात मस्त असं. आणि आता आपण हे सगळे गरम मसाले ह्याच्यामध्ये टाकूया. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. आपण आधी मीठ टाकलेलं आहे त्या सारणमध्ये पण, आणि बटाटे उकडताना पण टाकलेलं आहे. आता थोडं चवीनुसारच टाकूया मीठ. बघा आपले असे खरपूस झालेले आहे. तर आता आपण हे कोथिंबीर टाकून घेऊया वरनं. अशी मस्त कोथिंबीर टाकूया. बघा आता आपली झालेली आहे भाजी. आता आपण हिला खाली उतरून घेऊया आणि इकडं आपण तवा ठेवून घेऊया. इकडं आता इथं तवा ठेवून घेतलेला आहे. तर आता आपण इथं सँडविचची तयारी करून घेऊया. आता बघा इथं ब्रेड घेतलेला आहेत. चला आपण असा मसाला भरलेला आहे. तर त्याच्यावर असं आपण एक ठेवून घेऊया. असं पॅक असं दोन्हीवर 2 असं पॅक ठेवून घेतलेलं आहे. आता आपण इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर आता आपण ह्याच्यावर अमूलचं बटर घालून घेऊया. हो का, म्हणजे असे कडक बनवायच्यात आपल्याला ना सँडविच. आता अमूलचं बटर घातलेलं आहे आपण. तर आता आपण हे टाकून घेऊया. आणि हे आपण बटाट्यापासून बनवलेलं आहे ना. पनीरपासून पण बनवू शकतो, कशापासून पण बनवू शकतो. भरपूर ह्याच्या क्वालिटी आहेत प्रत्येक पदार्थापासून बनवण्याच्या. पण आता आपण हे बटाट्यापासून बनवलेलं आहे. बघा असे कडक झालेले आहेत. बघा माझ्या मैत्रिणीनं आता आपण बटाट्यापासून सँडविच बनवलेले आहे. तर तुम्हाला माझी डिश कशी वाटली ती कमेंट करून सांगा. फॉलो करा.